बोलू का? महाविद्यालयाच्या विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता ह्या थीमवरती विद्यार्थ्यांनी जवळपास 73 पोस्टर केलेले आहेत आणि त्याचं परीक्षण करण्यासाठी महाविद्यालयातील गोमटेश्वर पाटील सर आहेत, प्रकाश चव्हाण सर आहेत, शशिकांत पाटील सर आहेत आणि त्यांचं मी विभागामार्फत स्वागत करते आणि पाटील सरांना या पोस्टर प्रेझेंटेशनचं अनावरण करण्यासाठी सराउंडिंगला आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. आपण जो कचरा करतो तो स्वतः उचलायचा का दुसऱ्याच्या मर्जीने ठेवायचा. किती जरी मोठा असलो तरी आपण स्वतः कचरा केला म्हटलं तो स्वतः उचलायलाच पाहिजे. हा विचार आता एक पाय हिरवा दाखवला, एक पाय नेचरला डेडिकेटेड करते आणि हा कचरा आणि हा पाय तोडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय दाखवते ते की आपण वेगळं होत चालतो. जो आपण कचरा करतो तो आपण जर उचलला तर हे आपण एकत्र करू शकतो असं दाखवतं. ही कचरा करणारी वृत्ती आहे ही, हां आणि ही स्वच्छ करणारी वृत्ती आहे. ग्रीन आहे आणि ही डर्टी आहे. याला आपल्याला तोडायचं आहे. ते पण दाखवतं. तो पाऊल म्हणजे ती वृत्ती या परवा ॲक्च्युली नव्हती घेतली आणि काल त्याची शेडिंग केली. त्यात वॉटर कलर यूज केले, पेन्सिल कलर शेडिंगसाठी यूज केले आणि स्केच कलर पण यूज केले. तर मला याच्यात संदेश काय? दाखवायचा होता की आता हा मुलगा कचरा फेकतो म्हणजे प्रत्येक माणसाची काय मानसिकता असते. म्हणजे हा म्हणतोय कसा पटकन टाकतो आणि खायला जातो. ही बाई काय म्हणते कुठेही फेकलं तरी चालतंय असते माणसाचं. हा व्यक्ती गाडीत कचरा नको असू दे, बाहेर जाऊ दे, बाहेर कचरा झाला तरी चालेल पण गाडीमध्ये नको व्हायला. ती व्यक्ती हे काढलं होतं तिथे राहिलं, घरी जाते कचरा ती नदीत फेकते. म्हणजे कचरापेटीत जाऊन तिकडे टाईम नको वेस्ट व्हायला, श्रम वाचण्यासाठी ती नदीत फेकते. नदी घाण झाली तरी चालेल. एक नदीच्या खाली कचरा जमलेला आहे, दुसऱ्या व्यक्ती येत आहेत ते स्वच्छता करतात. स्वच्छता करणे आहेत आपण देशात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे आहेत त्या स्वच्छता करतात. त्याच्यासाठी ते काम असलं तरी ते सेवाच आहे. सेवा काय माहिती आहे तुला? हा महात्मा गांधी आणि हे त्यांनी म्हटलेलं आहे जो लोगो आहे एक कदम स्वच्छता ते बाकीचे मी नीट तू काढलीस ना? तू काढलीस. मॅगझिनला एखादं चित्र काढून दिलं